बाई अगं एवढ्या उन्हातानाचं तर झोपा घ्यायच्या आणि तुम्ही बी नुसतं खायचं बसायचं खायचं बसायचं. मी पण तुमचं काम आवरू परवाई टाकली बाई. चल मला आता तुम्हाला पाणी पिणी पाजावं लागन का? अरे हां आत्ताच ते यांनी पाजलं माझ्या लक्षातच नाही. हे बी गेले. मोबाईल कुठं ठेवला कडे मी? तो बी घरात ठेवला वाटतं. कायच करावं बरं. बकरं बघते जाऊन. दोन्ही बकरं ते तिकडं सोडले कोण दिसा नाही गड्या. हे काय चव राहिलं मला. करा आराम येते मी जाऊन. बकर कुठं गेले बाई? बकरी कुठे गेली माझी आता? कुठं गेली गड्या बकरी? कुठं गेली असं बरं? ते सकू मावशी आवरलं तुझं काम? हा बाई आवरलं. मावशी हा माझी आज बकरी सापडला नाही. मी 2 तासापासून बघू लागले. त्यासाठी कुठे गेली असं बरं? मी सगळीकडे बघितलं. आता गावामध्ये जाऊन शोधली. अरे काय म्हणा गड्या आता? याला विचारलं का ग तू स्वाती? कोणाला? बाबूरावला. बाबराव कुठं गावात आहे? 2-4 दिवस झाले. कुठे गेला? कुठेतरी ते काय त्याचं कोणतरी ते कोण मिळलं तिकडे जायला होतं. काही विश्वास ठेवू नको तू. बाबूराव गावात नाही म्हणे. मी पाहिलं होता सकाळी. काय सांगते मावशी? हा बाबरावला गावात बघितलं? बाबूरावला गावात बघितलं मंदिराजवळ. म्हणजे मी तर सकाळी फोन केला होता. ते खोटं. काहीतरी ते याचा हप्ता होता म्हणे. ते आपल्या याच्या पतसंस्थेतून लोन काढलं होतं ना, त्या हप्त्यावर लोक आले होते माझ्या घरी. तू अशी जेडी राहून जाय. भाई त्याच्यावर विश्वास ठेवणं बी चुकीचं आहे. मग. काय सांगावं आता? तो बाबूराव किती खोटं बोलतो माहिती आहे ना तुला? मग आता मी जाऊनच बघते हा जाऊन बघ घरी आहे का त्याच्याकडे. म्हणून. हा त्याला पण विचार. कुठं जर दिसली ना माझी बकरी तर मला सांग बरं का मावशी. सांगशील, 100% हा. सांगेल. ती कुठं असेल आता? काकांना विचारते. काका मग आमची बकरी बघितली का हो? नाही नाही बघितली. हाव काका आपल्या गावामध्ये बकरा सुद्धा चोरी व्हायला लागल्या आता. हा ना. काय म्हणावं बरं लोकांना. ते बाबराव दिसला का तुम्हाला आज? बाबूराव नाही दिसले कुठं ग. तो तर 3-4 दिवसापासून कोणत्या उचकलं होतं तिकडे जायला होता दाव्याच्या रावे करायला. तो बी काय खरं बोलतो खोटं बोलतो. आता सकू मावशी म्हणे का तो आलेला आहे म्हणे सकाळी मंदिरात दिसला. काय मी नाही बघितलं बा. तुमची तब्येत बरी आहे का? हा बरी. जाऊ द्या मोर बाबूरावचं मला ते बकरी शोधायची पडलं. हा बाप. काय माहिती बाई बाबूराव तर घरी नाहीये. त्याला होते ना मग घरी नाही राहील. आता सकू मावशी म्हणे बाबा सकाळी मंदिरात दिसला. बाकीचे लोक म्हणतात का बाबूराव इथून गावात नाहीये. बाबूराव गेला कुठं असेल बरं? मी बी बाबूरावला शोधल्याशिवाय सोडत नसते आता. चाली काल आली तिकडे. चला बापा इकडं. हो अहो माणसं पहा ना बाबूराव काका. काय? हा, का कुठं चालले लपून लपून? स्वाती बाई गेले वाटतं. बाई माग लागेल दिसती वाटतं तुमच्या. हा. बाई माग लागली ना कोणाच्या? तुमच्या. नाही रे मग ते आगे माळ नाही का कोण? ते झाडा बसले होते. झाड वशील हा. आग्यामुळं का? ते घरातच जाऊ स्वाती ना. ताई होते. हा सत्ताई होते ना कोणती? आपल्या आपल्या- मयातली मयातली काय? स्वाती ताई मग तिचं काय करायचं? माग लागली ना. नाही बरं जाऊ दे. तिचं मला चांगलं आहे बोलणं चाललं. ते बकरं कोणाचं विकलं तुम्ही सकाळी? काय? बकरं ए बकरं नीट बोल जरा. नीट बोल. बकरं वापायला म्हणजे बकरं विकलं तुम्ही सकाळी. म्हणजे मी काय चोर आहे काय? चोर? ते मला काय माहिती चोर एक कोण. मग तुम्ही बकरं विकलं ना. नाही रे मी गावाला गेलतो. एवढ्यात काढतं का? प्रूफ आहे माझ्याकडे. काचा व्हिडिओ दाखवली व्हिडिओ. पोरं पण व्हिडिओ दाखवे हा आणि काय करेल? तुमचा व्हिडिओ डायरेक्ट त्या स्वाती ताईला दाखवेल. बकरं चोरलं खरं खरं सांगा बरं का. बकरं चोरलं. खरं खरं सांगा. हसू राहिले पा. बरं मी काय म्हणतो, काय? ऐक ना आता आहे ना कोणाला काही गावात कोणाला काही सांगू नको. हा तुला ना 500 रुपये देतो गपची बस. 50? हा 50चा माणूस दिसतो का? 500 घेईल. अरे 500 तू बारीकच आहे ना, तू का मोठा आहे? मोठा आहे. फोन आहे घरी जातो फोन घेतो आणि मग दाखवून देतो. मग तुला आता असं करायचं का? 75,000 घालून स्क्रीन दाखवेल पण तुमचा तो व्हिडिओ दाखवेल. हा का? मग मी तुला जिरवायची मावली काय बाबेची जिरवायची तुला. जिरवायची म्हणजे? हा मग. मला त्या दिवशी तुम्ही 5 रुपये दिले चॉकलेटला. कधी रे? त्या दिवशी अरे तेच करत हा? नव्हते.
खरंच नाही. ऐक ना. नका लाडी आता आहे ना 5 वाढवायची 50 आणि 5 घे देऊ का त्या स्वातीबाईचं बकरं आहे ना आता 500 नाही आता 1000 लागतील. काय आता ऐक ना काय 500 देतो आता गपचूपच गागू नको 1000 ते 500 चालेल. ए मी काय आता ऐक ना काय देतो ना नंतर तुला पैसे नंतर मिंतर नाही लगेच लागतं देतात द्या नाही तुला तर काय लागत आहे काय लागत आहे पैसे द्या ना तुम्हाला काय करायचं. देतो म्हटलं तुला देतो म्हटलं ना फक्त नाव कोणाला सांगू नको बरं का? बरं पैसे नाही द्यायचे ना तुम्हाला. देतो म्हटलं तुला ते एक जणाकडून घ्यायचे हा मग तुला आले का ते मग तुला देऊन टाकी तू बर हा घरी येऊन देईल तुला बस हा घरी कधी 4 दिवसापासून तुम्ही इथं गावात नाही मला पैसे देशाल का. मग आता गावात आलोय ना आता आले मग परत जाणार नाही का. आता काय जायचं गेले तर मी काय करू 500 जातील ना माझे. नाही जाणार आहे. मी गावातलाच माणूस आहे ना मी का बाहेर गावचा आहे काय बोलतो सोम हा होय तुला देईल मी पैसे हा? बर फक्त कोणाला सांगू नको नाही नाही गावात कोणालाच म्हणू नको नाही, बाबराव नाही. बाबराव गावात आलाय म्हणून गावात आलाय माहिती आहे सगळ्यांना. हा काय मग कोणाला पाहिजे फाट्यावर बस मध्ये तुम्हीच उतरले ना. हा मग म्हणजे बरं जण पाहिलं बा बऱ्याच जणांनी म्हणजे अख्ख्या गावाने पाहिलंय मंदिरात बसेलच राहते. हा काय बरं जाऊ दे तुझा आहे आता हा हा आता मी चालत याच्यावर हा धरणाव तुम्ही हा? लक्षात ठेवा पैसे नाही दिले तुम्ही तर. लक्षात ठेवा तुम्ही पैसे नाही दिले मला. नाही देणार नाही म्हणलं तुला देणार कधी देणार आहे. उद्या परवा देतो 2 दिवसानं उद्या परवा हा नाही नाही मला आज संध्याकाळपर्यंत द्या हा नाही तर मग बरं संध्याकाळचं 5 वाजता हा हा चाल येऊ का हा सांगू नको कोणाला हा अय कुठं चालला रे बाप्या ए आमची बकरी बघितली का रे तू. नाही अरे माझी बकरी हरवली आज. तू सोडून बिडून तर नाही नेली ना. नाही तू काही खरं नाही बरं का खेळायला घेऊन गेला असं तू. नाही बरं तू बाबराव पाहिलं का नाही तू कुठे बाबराव टाकी पाशी चल बरं मला दाखव बरं चल पा जाय तू जाय जाय वा! ते काय कुठे गेले होते बाबराव तुम्ही. ते यायला गेलं ना गावाला कोणत्या गावाला हा कोणत्या गावाला. गावाला दावचवाडीला कोणत्या वाडी दावचवाडी कोणत्या डावचाची वाडी आणली तुम्ही आता? दावचवाडी हो दावच आता हे डावाच वाडी बरं ते जाऊ द्या. तुम्ही कधी आले गावात. मी सकाळी आलो 11 वाजता हा ना. का अहो बाबूराव माझं बकरूच हरवलं हो. काय हा ना बकरू बकरू हरवला हो. याला काय नारायक लोक आहे हो तुम्हाला तुम्ही काय- कोण जायचं चारायला अहो बकरू मी कधी चारायला सोडलंच नाही. मग ते आता काय सांगू तुम्हाला कुणी नेलं कोणत्या मेल्या मुर्द्यानी सकाळी होता का सकाळी होता ना. नाही तर लांडगे वागले चालेल आपल्यावर का लांडगे अहो सकाळी होता मी त्याला 10, 10:30, 11 वाजता घास टाकला. अरे बाप मग त्याच्यानंतर मी परत तुम्हाला सांगते हे भात होता माझ्याकडे मी भात नेऊन दिला बकरीला खायला. हा. आणि त्यानंतर मी आता म्हटलं काय आणलं पाणी पाजाव हा. तर तिला पाणी पाजायला ठेव. माझं तिला ते बकरूच नाही हो. मग कोणा तरी तुमची मस्कर केली सर मस्कर केली असं मस्कर केली सर कोणतरी कोणी केली असं नो काय ते नाही सांगता म्हणू ना का लोकांना लोकांचं पुरत बी नाही हो. तो काही सुखी खाणार नाही ज्याने नेलं ते नाही लय आवड बिलकुल सुखी खाणार नाही, तो जागणार सुद्धा नाही. त्याचे मुळव्यामध्ये किडे पडतील मुळे माहिती नाही त्याचे जिथेपर्यंत डोळे जातील का? जिथे पण डोळे येते मुळव्यामध्ये बी किडे पडतील मुळे जात पडायचा म्हणजे कोण तोंडात बी पडतील. मुळे जात कोण पाहतं खाली पण मग वर वर दिसल बाबा असं मग तुम्हाला नाही माहिती खरंच. नाही आपल्याला काय मी 3 मग गावाला जाईल बर बाबूराव मला शोधू तरी लागावं आता गावात. आता कोण शोधू एवढं उन्हाचं अहो पण मग एवढं मोठं बकरू हरवलं बाबूराव माझं. अहो माहिती तब्येत साथ नाही देत मी आता ना सावलीला आराम करून राहिले हा का हा परत गावाला जायचंय 4 वाजता बर 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 ठीक आहे चालेल. बरं कुठे दिसलं सांगा बरं का. बरंच भेटलं सांगाल बाबूराव तुम्ही खरंच बकरू नाही नेलं ना. अहो काय वहिनी पाहिलं नाही ना. काय बोलत स्वाती तू राव तेच तुला काय चोर वाटत का मी काही बोलायचं काही वागायचं म्हणजे गावाला जावं का नाही गाडचं म्हणजे काय मला गावाला गेला का तोच चोर समजायचा त्यांचे बकरं कोण नेतं काय नेतं हा काय रे सोम कुठं चालला रे. काही नाही चाललं होतं असंच खाली. काय रे बोला ना काय तुला म्हणता? काही माहिती का. काय अरे ती स्वातीची बकरी हरवली रे. बकरी हा कस काय. काय माहिती भाऊ कोणी नेली. का रे असं चोऱ्या करणं चांगलं आहे का. नाही नाही चांगली नाही बरं का कोणाचं काय असं चोऱ्या कष्ट माऱ्या करून कोणाचं पोट भरता का बरं. नाही ना असं नाही करायचं. आई बापचे संस्कार काय असतात. मग हा त्यांचं नाव नाही बदनाम होत का. कोणी घेतली असेल रे सोम. बरं काकू तुम्हाला एक सांगू का सांग ना.
ते बकरं आहे ना हा. बाबूराव काकानेच घेतलं. तुला माहिती मग अरे बा सकाळी विकताना पाहिलं मी. कुठं मग 10,500ला विकलं त्यांनी. मग तुला काही दिलं का त्याने मला 500 रुपये देणार होते. हा. मी म्हणलं द्या म्हणलं मला, मग आणि कोणाला सांगू नका. मग पण मी काही घेतले नाही अजून. अरे बाप मग तुम्ही त्यांना सांगून द्या स्वाती मी काकू. स्वातीला सांगते आता हा मग स्वातीला घेऊन बाबूरावकडे जा. हा जा चांगलं. हा हा जाऊ का माझं नाव नका सांगू बरं का. नाही नाही तुझं हा. नाव सांग. सर्व झोप आली आता. आय आई झोपावं लागत आहे. हा, पाहिजे का बाबूराव बसला काय? पाहिजे इथं. माझं बकरू कुठे पाहिजे माझं बकरू कुठे तुला बघा सांगितलं रे मी काय डोक्याला ताण देते का. हा काय मग सांगितलं आणि काय बा- डोक्याला ताण देते? अरे काहीतरी खरं बोलत जाय ना. जरा खाली आवाजात बोल जरा. काय खाली आवाजात बोल. म्हणजे माझं बकरू नेऊन विकलं ना तू. कोणा विकलं? खरं सांगायचं. कोण म्हणलं तुला? हा कोण सांगितलं? विकलंय रे कोण सांगितलं आपल्याला? नेलंय रे विकलंय रे मी. फक्त बाबूरावने इकला काय दाराला विकला. काय बोलायचं सगळं मावशी तू? दाराला इकला बाबूराव काय माहिती बा- पडलं मला. नाही रे ज्याला बकरू विकला का त्याचा फोन आला होता. पा. हा त्याला खाली ना ते कडाला हे लावलेलं होतं आमच्या याचं. आणि ज्यांना माहिती त्यांना 500-500 रुपये कबूल करता हा. बाबूराव तुम्ही. याला काय खरं अर्थ आहे? सांगायचं. काय केलं बकरू? चांगलं नाहीये. बकरू ओपेल नाही मी अजून. खोटं बोलायचं नाही. नाही स्वाती पाय मळ्यात बांधले मळ्यात. मळ्यात बांधले. चला मळ्यामध्ये घेऊन आम्हाला. कारणाच्या कार्यक्रमाला नव्हतं मी. अहो लाज वाटते का मग तुम्हाला काही? 2 दिवसांनी कार्यक्रम आहे माझ्याकडे. हा. बघितलं सकू मावशी. मग तुझं कार्यक्रम बकरू याचा- चोरून? हा आणि याचा कार्यक्रम चाललाय. चालेल. आता याला लागू होईल का तो कार्यक्रम? जेवायला ये तू जेवायला ये ना. म्हणजे एवढं मोठं बकरूवर मी जेवायला येऊ? तू ये मावशी लव बकर ना. तू ये जेवायला उभी मावशी. बाबूराव एक काम करा तिचं बकरू वापस करून द्या. विकतचं घ्या तुम्हाला लागू होईल. हवं ते भेटत नव्हतं ना. भेटत नव्हतं मग मला चोरी विचारायचं करायच्या ना. का? मग चोऱ्या कशाला करायचं? मी आमच्या इकडे चोरी पाहुण्याकडनं करायच्या बाबूराव हे चांगलं नाही. पण तो दिलं नसतं म्हणलं मग असं. पाहुण्याकडनं ऍडजस्ट करून द्यायला लावलं असतं. पैसे द्यायची तुम्हाला जीवावर येतं का? मग तुला देईल पैसे मला काय काय मला ते माझं बकरू पाहिजे. आता कार्यक्रम आला मला तेच बकरू पाहिजे. तुम्ही दुसऱ्या पाहुण्याचं आणून हे करा. जाऊ दे आता लय लांब नेलंय. अहो मला बाकीचं माहित नाही हा बाबूराव. मला बकरू पाहिजे. मावशी यांना समजून सांगायला लय अवघड होईल. बाबूराव देऊन टाका परत करून टाका. जाऊ. हो 2 दिवस कार्यक्रम आला अहो, मला. येऊ द्या ना पैसे मी असतील तर आमच्या कोणी पाहुण्याला देतं सांगते बाबूराव? आणून द्यायला. काय खरंय हो तुमचं. चोऱ्या करून कोणी घेत असतं का आणि कारण? चोऱ्या करून कोणाचे कारण साध्य झाले? हा मा होत आहे काय होतंय? मला देव देतो. अहो पहिल्यापासून असं करता का साथी? पहिल्यापासून नाही वळणच तसे यांचे. यांना कधीच म्हणजे याच्या ह्या वागण्यामुळे ह्या बाबाला कधीच चूक लागू शकत नाही. येतो. गावातले लोक पण बघू राहिले जेवायला येऊ आता. द्या का? हा या कार्यक्रम. जेवायला. अरे चोऱ्या करून आणलं आणि बकरू काय जेवायला त्याच्या इथं. असं नका गो. मी असंच सांगणार लोकांना आता. हा, स्वाती. आता मी लोकांना खरंच असंच स्वाती, असंच सांगणार. सांग. बघ मावशी तुम्ही आता लोकांना असंच तुला डबा सांगणार भरून आहे. देईल बघ का. ते तुम्हीच खाऊ घाला. नाही बाबा तुला सुक्का देतो. तूच काय बाबा ते. मला तू माझं बकरू आणून दे. माझ्या घरात माळ आहे पाय. मी नाही खात. खाते का नाही खात. पोरं चावले. हा माझ्या पोरी त्यांच्या घरी हा का? ते नाही खात. बरं तुला उकडेल देतो. ते तूच खाय. ते उकडेल बी तूच खाय. भाजी बी तूच खाय. सगळं तूच खाय. मला माझं बकरू आणून दे. आणि तुला मी एक सांगते याच्या पुढे जर तू गावात जर चोऱ्या मारा जर केलं ना मी गावातल्या लोकांना सांगून तुम्हाला गावात राहू पण आता देत बाई नसेल. चूक झाली माकून याच्या पुढे होणार नाही असं. नका मला कोणाला बकरू सांगू घरी नका. आणून करा द्या. ना मग. कोणाला सांगू नका फक्त. आणून द्यायचं बकरू घरी. नाही बकरू नाही येणार आता. मला बकरू पाहिजे. मग मी तुम्हाला इथून सोडत नसते आता. तो बकराचे पैसे देईल. नाही मला माझं मी पाहुण्याला सांगते. पाहुण्याला बकरू द्यायला लावते तुम्हाला. पाहुण्याला बकरू द्यायला लावते. मला बकरू पाहिजे. हा देतो आणून. जा इथून. संध्याकाळी. मी येते आता तुमच्या शेतावर. नाही मला लाभ तुला माहिती आहे. मी गाडी घेऊन येते माझी. बरं ये हा ये मळ्यात मग हा. मी मळ्यात आहे. त्याला घास बीस टाकी तो. हा मावशी अगं या असं चोऱ्या करतो याला मी आदर सांग उद्योगच घालतो. मी म्हणते ना इतकं आवडून द्या बाबूराव. 100% तर कुत्रे आमुसल तर मी मला तुला आलेला सकाळी असणार. सांगितलं होतं ना बाबूराव मी पाहिला. अहो पण मग मला वाटलं का नाही बुवा असेल कुठेतरी. नाही बाबूराव किती खोटं बोलतो. सगळ्या गावाला माहिती पण असं वाटतं आज सुधरण उद्या सुधरण. तुम्ही सांगा मित्रांनो आता तुमच्या कारणाचे कार्यक्रम करायचे. तुम्ही जर बोकडा चोरून आणला तर कारणाचा कार्यक्रम लागू होईल का? बाबूरावने आज तेच केलं. कारणाचा कार्यक्रम त्याच्या घरी बोकडा माझ्या इथून चोरून आणला आणि एखाद्याच्या किराणा दुकानात दिलं आणि किराणा चोरून आणला. कहून का आता कारणाचा कार्यक्रमाला मसाले लागतील. काय करावं या बाबूरावला. कसं सुधरेल हा अवचिंत्य बाबूराव. आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण तुमच्या कारणाच्या कार्यक्रमाला असे काही कारणाने करू नका. कारण कार्यक्रम लागू झाला पाहिजे. तुम्ही तुमचे बोकडे नीट सांभाळा तर एखादा बोकडा तुम्हाला लागू होत असतो.